नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळवतो थेट तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आजच्या आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर अवंतिका वझे परब. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. खरं तर डॉक्टर आज आपल्याला वंध्यत्वावर मार्गदर्शन करणार आहेत. त्याची नेमकी कारणं कोणती असतात, त्याच्यावर आता उपचार कोणकोणते उपलब्ध आहेत आधुनिक, याविषयी त्या सविस्तर असं मार्गदर्शन करतील. त्यांना वैद्यकीय क्षेत्रात तब्बल 15 वर्षांचा अनुभव आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे इत्यादी भागांमध्ये त्या प्रॅक्टिस करतात, रुग्णसेवा देतात. नोवा IVF फर्टिलिटी सेंटर आहे, तिथे त्या प्रामुख्याने रुग्णसेवा देतात. आणि आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवूया. अगदी सुरुवातीलाच आपण मुळापासून सुरुवात करूया. कोणत्याही आजारावर जर उपचार करायचे असतील तर तो आजार नेमका का झालाय हे तुम्हाला शोधावा लागत असेल, अर्थात त्याची कारणं. आज जर आपण पाहिलं तर आपली जीवनशैली ही प्रचंड बदललेली आहे, त्याच्यामुळे कोणत्याही आजाराची कारणं सुद्धा बदललेली आहेत. वंध्यत्वाविषयी प्रामुख्याने आज आपण बोलतोय, त्याच्यामुळे वंध्यत्वाची आताची कारणं कोणती आहेत आणि ती पूर्वीच्या कारणांपेक्षा कशी वेगळी आहेत मॅडम? वंध्यत्वाची कारणं जर आपण बघितली तर ढोबळ मनाने आपण 4 प्रकारात त्याची विभागणी करू शकतो. ओव्हरी म्हणजे अंडाशयाचे विकार किंवा स्त्रीबीजांचे विकार, गर्भाशय म्हणजे युट्रसचे विकार, गर्भनलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब्सचे विकार आणि शुक्राणूंचे विकार. जर आपण पूर्वीपासून बघितलं तर आपल्या देशात इन्फेक्शन्स किंवा पेल्विक इन्फेक्शन TB याचा प्रादुर्भाव जास्त होता आणि त्यामुळे पूर्वीच्या काळात जास्त करून ट्यूबल ब्लॉकेज किंवा गर्भनलिका ब्लॉक होणे ही वंध्यत्वाची जास्त कारणं दिसायची. तेव्हा लग्न लवकर व्हायची, त्यामुळे स्त्रीबीजांचे प्रॉब्लेम तेवढे दिसायचे नाहीत. परंतु आता हार्मोनल इम्बॅलन्स खूप वाढला आहे. आपल्या लाईफस्टाईलमुळे PCOS, स्त्रीबीजांचा व्यवस्थित वाढ न होणे किंवा लवकर मेनोपॉज येणे, स्त्रीबीजांच्या लवकर वयात त्रास होणे हे प्रॉब्लेम जास्त दिसायला लागलेत. त्याचबरोबर एंडोमेट्रियोसिससारखे काही विकार आपल्याला दिसतात जे स्त्रीबीजांवर अफेक्ट करतात. शुक्राणूचं सुद्धा क्वालिटी किंवा गुणवत्ता कमी होणं हे आजकाल खूप जास्त प्रमाणात दिसायला लागलं आहे. सो पूर्वीपेक्षा आताच्या कारणांमध्ये नक्कीच बदल आहे आणि तो प्रामुख्याने स्त्रीबीज आणि शुक्राणू यांच्या क्वालिटीमुळे किंवा गुणवत्तेमुळे झालेला आहे. अगदीच लाईफस्टाईलचा आपण यामध्ये उल्लेख केला. लाईफस्टाईलमुळे PCOS, PCOD यांसारखे आजार होतात. सविस्तरपणे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की आपली जी आता बदलती जीवनशैली आहे, ताणतणावाची, धावपळीची, त्याचा नेमका वंध्यत्वावर किंवा आपल्या फर्टिलिटीवर कसा परिणाम होतोय? लाईफस्टाईल आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवर अफेक्ट करतं आणि प्रजनन संस्था ही काही त्याला अपवाद नाही आहे. लाईफस्टाईल म्हणजे नक्की काय, तर आपला आहार कसा आहे, आपला एक्सरसाइज किती होतो, आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये स्ट्रेस किती आहे, आपली झोपेची सायकल कशी आहे आणि त्याचबरोबर आपल्या सवयी कशा आहेत, या सगळ्याचा आपल्या फर्टिलिटीवर परिणाम होत असतो. आता जे लहानपणापासून आपण प्रोसेस्ड फूड खातो किंवा जंक फूड खातो याच्यामुळे वजन वाढलेलं दिसून येतं. त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स हा प्रकार खूप कॉमनली दिसून येतो. त्याचबरोबर जी वेगवेगळ्या प्रकारची रसायनं आपल्या शरीरात जात आहेत, मग ती कॉस्मॅटिक्समधनं असतील, फ्रॅग्रन्सेसमधनं असतील, त्याचा आपल्या शरीरावर, स्त्रीबीजांवर, शुक्राणूंवर खूप परिणाम होतो. लवकर मेनोपॉज येणं किंवा लवकर वयात स्त्रीबीजांचा ऱ्हास होणं, ज्याला आपण लो AMH प्रीमॅच्युअर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी म्हणतो, हा प्रॉब्लेम सध्याच्या काळात खूप दिसून येतो आणि तो लाईफस्टाईलशी रिलेटेड असतो. झोपेची सायकल सध्या खूप बदलली आहे. बऱ्याचदा वाईफ किंवा स्त्रियांचं वेळ इंडियन टाईमनुसार असते आणि पुरुष किंवा नवरा हा US टाईमनुसार काम करत असतो. त्यामुळे लैंगिक संबंध होण्याची सुद्धा शक्यता खूप कमी होते. स्ट्रेस हा जास्त प्रमाणात असतो आणि त्यामुळे नॅचरली गर्भधारणा राहण्यात प्रॉब्लेम निर्माण होतो. ह्या बदललेल्या स्लीप सायकलचा आपल्या हार्मोन्सवर, थायरॉईडवर, प्रोलॅक्टिनवर, स्टेरॉइड्सवर हा परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपल्याला फर्टिलिटी रिलेटेड इश्यू दिसून येतात. अच्छा, आताच्या सगळे इश्यूज आपण मांडले. एक अति महत्त्वाचा इश्यू म्हणजे लठ्ठपणा. आजकाल लठ्ठपणा ही फार मोठी समस्या झाली आहे आणि संपूर्ण देशभरात लोक लठ्ठपणाशी झुंज देत आहेत असं मी म्हणेन, कारण त्या लठ्ठपणासोबत वेगवेगळे आजार पण सुद्धा येतात. मुळात फर्टिलिटीवर कसा त्याचा परिणाम होतो, म्हणजे वंध्यत्व येऊ शकतं का लठ्ठपणामुळे? अगदी बरोबर. तुम्ही म्हणालात तसं की लठ्ठपणा ही पूर्वी फक्त पाश्चिमात्य देशांची समस्या होती, परंतु आता भारतात सुद्धा प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि लठ्ठपणामुळे सगळेच प्रॉब्लेम होतात. म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यापासून ते डिलिव्हरी नंतर या सगळ्या प्रोसेसमध्ये लठ्ठपणाचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. पहिलं म्हणजे जेव्हा वजन अचानक वाढायला लागतं तेव्हा पाळी इरेग्युलर होते, ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे नैसर्गिक गर्भधारणा राहायला प्रॉब्लेम निर्माण होतो. शुक्राणूंची क्षमता कमी होते, लैंगिक समस्या निर्माण होतात, त्या ओबेसिटीशी किंवा लठ्ठपणाशी निगडीत आहेतच.
एकदा प्रेग्नन्सी झाल्यावर वाढलेल्या वजनामुळे बाळाचं मॉनिटरिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण पोटावरची फॅट खूप असते. त्याचबरोबर ब्लड प्रेशर, डायबिटीज हे विकार प्रेग्नन्सीत होतात. नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता कमी होते. सिझेरियन झाल्यावर वुंड हिलिंग याला सुद्धा लठ्ठपणामुळे म्हणजे वाढलेल्या चरबीमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं हे प्रेग्नन्सी होण्याच्या आधीपासनं कटाक्षाने पाळलं पाहिजे आणि मगच प्रेग्नन्सीचा प्लॅन केला पाहिजे, कारण त्याचा सगळ्या म्हणजे सगळ्या अंगांवर त्याचा परिणाम होत असतो. अच्छा, आजकाल जर आपण पाहिलं ना तर लग्नाचं वय हे वाढले म्हणण्यापेक्षा ते पुढे गेले, कारण आधी करिअर आणि मग लग्न याकडेच प्रिफरन्स असतो तरुणांचा. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांमध्ये सुद्धा. पण मग याच्यामध्ये ना प्रामुख्याने एक शब्द कानावर पडतो, तो म्हणजे बायोलॉजिकल क्लॉक. बायोलॉजिकल क्लॉक पुढे जात आहे आणि ज्याच्यामुळे मला गर्भधारणेत अडचण येऊ शकते अशी भीती अनेक तरुणींना वाटते किंवा पुरुषांना सुद्धा वाटते. मॅडम, आपल्याकडून जाणून घ्यायचं मुळात ही संज्ञा काय आहे, बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे नेमकं काय आहे? हा खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण जरी आपली लाईफस्टाईल बदलली आहे, आपल्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत, पण आपलं शरीर तेच आहे. आता स्त्रियांच्या शरीरात स्त्रीबीजं ही जन्माच्या आधी तयार झालेली असतात, जेव्हा आपण आईच्या पोटात असतो तेव्हा. अच्छा. वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा पाळी चालू होते तेव्हापासून दर महिन्याला आपण ती स्त्रीबीजं वापरत जातो. मग तेव्हा तुमचं लग्न झालंय, नाही झालंय, बाळ हवंय, नकोय हे मॅटर करत नाही. दर महिन्याला स्त्रीबीजांचा ऱ्हास हा चालू राहतो. 18 ते 32 या वयात प्रजनन क्षमता मॅक्झिमम असते. 32 नंतर ती हळूहळू कमी होते आणि 36-37 नंतर त्यात झपाट्याने प्रॉब्लेम दिसून येतात. आणि त्यामुळे वयाच्या 35पर्यंत फॅमिली कंप्लीट करा हे नेहमी सांगितलं जातं, कारण स्त्रीबीजं आपल्याला वाढवता येत नाही, त्यांची बदललेली गुणवत्ता आपल्याला रिव्हर्स करता येत नाही आणि त्यामुळे वयाचा फर्टिलिटीवर हा परिणाम हा इरिव्हर्सिबल असतो. आणि म्हणूनच कुठलेही डिसिजन म्हणजे जेव्हा आपण गर्भधारणा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतो तेव्हा आधी आपले बेसिक पॅरामीटर्स कसे आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण मग अशा वेळी जेव्हा वाढतं वय असतं, म्हणजे जसं मी सांगितलं की आधी करिअर मग लग्न याकडे कल आहे सध्या तरुणांचा, पण मग वाढत्या वयात जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर अशा वेळी काय काळजी घ्यावी मग? बरोबर. सो वाढत्या वयात जर प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमचा फिटनेस महत्त्वाचा आहे. म्हणजे वयानुसार अगदी साधे साधे विकारसुद्धा व्हायला लागतात, जसं पाठदुखी होते, गुडघेदुखी होते. त्याचबरोबर ब्लड प्रेशर, डायबिटीज या सगळ्यांची रिस्क वाढते, वजन वाढतं आणि त्यामुळे ही प्रेग्नन्सी म्हणजे 30च्या आतली प्रेग्नन्सी आणि 35च्या नंतरची प्रेग्नन्सी, यामध्ये 35च्या नंतरची प्रेग्नन्सी ही जास्त कॉम्प्लिकेटेड होण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे की 35 नंतर जे मी मगाशी म्हटलं की स्त्रीबीजांची गुणवत्ता कमी होते आणि त्यामुळे मिसकॅरेजची रिस्क वाढते. त्याचबरोबर बाळामध्ये व्यंग यायची सुद्धा शक्यता खूप वाढते. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाढत्या वयात प्रेग्नन्सी प्लॅन करता तेव्हा आधी तुम्ही फिट आहात की नाही याचा पूर्णपणे तपासण्या करून घ्या, कारण कुठलाही विकार जो प्रेग्नन्सीच्या पूर्वी कमी असतो तो प्रेग्नन्सीत बळावणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. सो प्रॉपर कंट्रोल ऑफ मेडिकल डिसऑर्डर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा ज्या 3 महिन्यात 5 महिन्यात ज्या स्पेशल टेस्ट असतात की बाळामध्ये काही व्यंग आहे का, बाळात काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी आहे का, त्या आपल्याला या टेस्टद्वारे जाणून घेता येतं. त्या करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य गायनेकॉलॉजिस्टच्या सल्ल्याने तुम्हाला पुढे जाणं फार महत्त्वाचं आहे. अगदीच. जेव्हा गर्भधारणा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जातो दोघांकडून सुद्धा, एका दाम्पत्याकडून, तेव्हा अशाही टेस्ट असतील की आता आपल्या आरोग्यासाठी किंवा पुढच्या संसारासाठी हा डिसिजन आता घेणं योग्य आहे का, की गर्भधारणा पुढे ढकलणं, मग आपलं शरीर तितकं सुदृढ आहे का की पुढे आपल्याला बाळ होऊ शकतं, हे डिसाईड करण्यासाठी पण टेस्ट असतील ना मॅडम? हो, अर्थात. सो जर आपला कुठलंही कपल जेव्हा डिसाईड करतं की आम्हाला एवढ्यात मूल नको आहे आणि जर आपण बघितलं की सध्याचा जे युग आहे की त्यानुसार तो निर्णय योग्यच असतो की जोपर्यंत तुमच्यात इमोशनल बाइंडिंग होत नाही किंवा तुम्ही करिअरमध्ये सेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला मूल नको असणार आहे. पण त्यावेळेला आपण काही बेसिक तपासण्या, जसं पुरुषांचं फक्त सीमेन अनालिसिस आणि स्त्रियांचं की एक AMH नावाचं हार्मोन की ज्यात ओव्हरीमध्ये स्त्रीबीजांची संख्या कशी आहे, थायरॉइड, प्रोलॅक्टिन आणि एक बेसिक सोनोग्राफी, या जर टेस्ट करून घेतल्या तर ॲटलिस्ट आपल्याला आयडिया येते की आपण कुठे आहोत. जर ह्या टेस्ट पूर्णपणे नॉर्मल असतील तर युजली डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही प्रेग्नन्सी पुढे ढकलू शकता. 1 वर्षभरानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटलं की नाही आम्हाला अजून थांबायचं आहे तर या टेस्ट आपल्याला रिपीट करता येतात. अर्थात जर वय 35च्या पुढे असेल तर मात्र ह्या टेस्ट जरी नॉर्मल असेल तरी मी सजेस्ट करेन की खूप वेळ नका थांबू, कारण काय जो वयाचा फरक पडतो, वयाचा परिणाम असतो तो आपण रिव्हर्स करू शकत नाही. त्यामुळे टेस्ट करणं अत्यंत गरजेचं आहे, फिटनेस ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला डिसिजन घेताना
ठराविक इंटरव्हलने या टेस्ट रिपीट सुद्धा करायची गरज असते. अच्छा, म्हणजे जसं तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीला म्हणजे अगदी लहान बाळाच्या सुद्धा टेस्ट करण्याचा सल्ला देता की 6 महिन्यातून एकदा किंवा वर्षभरातून एकदा, तशा या टेस्ट करत राहा. हो. अगदीच जसं तुम्ही सांगितलं की मुलींसाठी तिची स्त्री बीजे जी असतात ती आईच्या गर्भातच तयार झालेली असतात बरोबर. आणि मग त्याचा पुढे गर्भधारणेवर परिणाम होत जातो वयानुसार. तसंच पुरुषांचं सुद्धा असेल की बायोलॉजिकल क्लॉक? हो. सो पुरुषांमध्ये जे शुक्राणूंचं प्रोडक्शन आहे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे दर 72 दिवसांनी नवीन शुक्राणू पुरुषांच्या शरीरात तयार होत असतात. पण वयानुसार त्याची गुणवत्ता कमी होते. असं नाही होणार आहे की पुरुषांचे स्पर्म्स बनणं हे पूर्णपणे थांबणार आहे. पण जसं वय वाढतं तसं त्याचा नंबर किंवा त्याची मोटिलिटी ही कमी होऊ शकते. त्याचबरोबर स्पर्ममध्ये एक DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स नावाचा घटक असतो की ज्यामध्ये जर तो वाढला म्हणजे फ्रॅगमेंटेड स्पर्म्स वाढले तर त्या स्पर्म्सची फर्टिलायझेशनची कपॅसिटी कमी होते आणि त्यामुळे वयानुसार पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतो. जरी तो स्त्रियां इतका ड्रास्टिक नसेल तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात तो होत असतो. अच्छा, बऱ्याचदा असं समोर येतं की नवजात बालकामध्ये जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज आहेत. बरं, या जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज तेव्हा नाही का लक्षात येत की जेव्हा आईला गर्भधारणा झालेली नसते की आपल्या बाळामध्ये काहीतरी व्यंग असण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, ते आधी नाही लक्षात येत? येतं ना. सो आपल्याकडे काही टेस्ट आहेत. जेव्हा आपण कुठल्याही कपलचा IVF करत असतो तेव्हा IVF मध्ये जे गर्भ तयार होतात त्यांचा आपल्याला जेनेटिक टेस्ट करण्याची सोय असते, ज्याला आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग म्हणतो. अर्थात हे प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग सगळ्यांसाठी ॲडवाईस केलं जात नाही. पण समजा तुमचं वय 35च्या पुढे असेल किंवा तुम्हाला पहिल्या काही मिसकॅरेजेसची हिस्ट्री आहे किंवा तुम्हाला काही फॅमिलीमध्ये जेनेटिक डिसऑर्डर ऑलरेडी नोन आहे, तर आपण अशा वेळेला गर्भ तयार करून त्या गर्भाचं जेनेटिक टेस्टिंग करून हेल्दी गर्भ निवडून तो आपण ट्रान्सफर करू शकतो की जेणेकरून हेल्दी प्रेग्नन्सीची शक्यता वाढेल, मिसकॅरेजची किंवा ॲबनॉर्मल बेबीची रिस्क कमी होईल. हे आपल्याला जाणून घेताना हेही माहिती पाहिजे की कुठल्याही टेस्टने आपण 100% परफेक्ट बेबी नाही देऊ शकत. पण आपण ह्या टेस्टच्या साह्याने ही शक्यता कमी करू शकतो की ॲबनॉर्मॅलिटीची रिस्क कमी करू शकतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे. जरी तुम्ही हे टेस्ट करून गर्भ आतमध्ये सोडले तरी प्रेग्नन्सीत तुम्हाला सगळ्या टेस्ट करायच्याच आहेत. पण तेव्हा त्या ॲबनॉर्मॅलिटी समजणं आणि त्यावेळेला मग त्यासाठी अबॉर्शन करायला लागणं यापेक्षा जर आपल्याला हे आधीच कळलं तर आपण तो गर्भ ट्रान्सफर न करण्याचा डिसिजन घेऊ शकतो. अच्छा, बरं, आपल्या कायद्यातच असं आहे की स्त्री आणि पुरुष पूर्णपणे त्यांच्या शरीराची वाढ झाल्याशिवाय गर्भधारणा होऊ शकत नाही आणि म्हणूनच लग्नाचं वय हे मुलीसाठी 18 आणि मुलासाठी 21 वर्ष आहे. पण मग गर्भधारणेची ट्रीटमेंट सुरू करण्यासाठी सुद्धा कायद्यात काही तरतुदी नाही आहेत का की अमुक आहेत का? हो. सो ART लॉ डिसेंबर 2021 मध्ये आला की त्या कायद्यानुसार की स्त्रीचं वय हे कमीत कमी 21 असल्याशिवाय आपण ट्रीटमेंट चालू करू शकत नाही. अच्छा. आणि मॅक्झिमम वय हे स्त्रीचं 50 असलं पाहिजे. म्हणजे 50च्या वरती असेल तर आपण ट्रीटमेंट करू शकत नाही. त्याचबरोबर पार्टनरचं किंवा पुरुषाचं वय हे 55च्या वरती असेल तर आपण ट्रीटमेंट करू शकत नाही. म्हणजे समजा बायकोचं वय 47 आहे आणि नवऱ्याचं 56 आहे तरी सुद्धा आपण कायद्याने ट्रीटमेंट करू शकत नाही कारण ते 55च्या पुढे आहे. सो बरेच जण आता लग्न लेट झाल्यामुळे कधी कधी उशिरा डिसिजन घेतात प्रेग्नन्सीचे, तेव्हा हा कायदा माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण जरी तुम्ही मेडिकली फिट असाल, ऑफकोर्स फिटनेस कमी झालेलाच असतो, पण जरी तुम्ही परफेक्ट असाल तरी सुद्धा कायद्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करायला अडचणी येऊ शकतात आणि ते महत्त्वाचं आहे. पण स्त्रीसाठी तुम्ही जास्तीत जास्त 50 वर्ष म्हणालात. एखाद्या स्त्रीची स्वतःचीच इच्छा असेल की मला बाळ हवंय 50शी नंतर सुद्धा आणि तिची स्वतःची इच्छा असेल की मला आता गर्भधारणेची ट्रीटमेंट सुरू करायची आहे, पण मग अशा वेळी कायद्यानुसार आपण करू शकत नाही. पण समजा त्यांनी इन्सिस्ट केलं खूप तर आम्ही सांगतो की तुम्हाला कायद्याच्या परमिशन घ्यायला लागेल. न्यायालयात जाऊन जर तुम्हाला कोर्टाने डिसिजन दिला की तुम्ही तयार आहात, तुम्ही करू शकता ट्रीटमेंट, तरच आपण कोर्टाच्या ऑर्डरनुसारच पुढे ट्रीटमेंट करू शकतो. अर्थात त्याच्यासाठी तिचा फिटनेस हा खूप महत्त्वाचा आहे. जर काही मेडिकल डिसऑर्डर्स असतील तर आम्हीही त्यांना सांगणार की तुम्ही करूच नका ट्रीटमेंट किंवा कोर्ट सुद्धा परमिशन देणार नाही. अच्छा, तुम्ही सांगितलं की बाहेरून स्त्रीबीज घेऊन सुद्धा ट्रीटमेंट करण्याची वेळ येते कपल्सवर. IVF बद्दल अनेकदा आज बोललं जातं. IVF ट्रीटमेंट अनेक जण घेतात. मुळात IVF सुरक्षित असते का मॅडम आणि मुळात ही ट्रीटमेंट काय आहे? सो IVF म्हणजे बेसिकली इन विट्रो फर्टिलायझेशन. ओके, की ज्यामध्ये आपण काय करतो की त्यात वेगवेगळे प्रकार असतात. एक म्हणजे जे सगळ्यात पहिल्यांदा की स्त्रीची स्वतःची स्त्रीबीज आणि तिच्या नवऱ्याचे स्वतःचे शुक्राणू
हे घेऊन ती ट्रीटमेंट केली जाते. की जेव्हा समजा तुमच्या गर्भनलिका ब्लॉक आहेत किंवा शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे, AMH खूप कमी आहे किंवा बरेच वर्ष तुम्ही प्रयत्न करताय पण प्रेग्नन्सी राहत नाही आहे, अशा वेळेला आपण इंजेक्शन्स देऊन त्यांच्या ओव्हरीमध्ये स्त्रीबीज वाढवतो. ती त्यांना ॲनेस्थेशिया देऊन ती बाहेर काढतो. हजबंडचे शुक्राणू घेतो, त्यांचं बाहेर फर्टिलायझेशन करतो आणि तयार झालेले गर्भ आपण 1 किंवा 2 गर्भ परत स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर करतो, म्हणजे त्याला रोपण म्हणतो. याला आपण बेसिकली IVF म्हणतो. आणि IVF हे कुठल्या कारणासाठी करतोय, कुठल्या वयाला करतोय, याच्यावरून त्याच्यावर रिझल्ट्स डिपेंड असतात. असं नाहीये की तुम्ही IVF केला म्हणजे 100% तुम्ही बाळ घेऊन घरी जाल. शेवटी तुमची स्त्रीबीजांची क्वालिटी कशी आहे, शुक्राणूची क्वालिटी कशी आहे, त्याच्यावरच रिझल्ट अवलंबून असणार आहे. त्यामुळे ट्रीटमेंट करण्यापूर्वी तुमचं पूर्णपणे तपासण्या होणं गरजेचं आहे. आपल्याला प्रॅक्टिकली माहिती पाहिजे की कुठल्या तपासण्या गरजेच्या आहेत, किती % चान्स आहे, कुठला प्रोटोकॉल वापरायचा, कुठली इंजेक्शन्स वापरायची, कुठल्या नवीन टेक्नॉलॉजीज वापरायच्या, या सगळ्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास करून ट्रीटमेंट चालू केली तर मग त्याच्यात यशाची शक्यता जास्तच असते. आणि जे मगाशी तुम्ही म्हटलं की सेफ आहे की नाही, आता IVFचं पहिलं बाळ 1978 मध्ये झालं. आता एवढी वर्ष झाली आहे आणि ती ॲब्सोल्युटली सेफ ट्रीटमेंट आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा टेक्नॉलॉजी खूप जास्त नव्हती तेव्हा फ्रेश ट्रान्सफर व्हायचे किंवा ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन व्हायचं, अशी काही कॉम्प्लिकेशन्स व्हायची. परंतु आता नवीन तंत्रज्ञानामुळे या कॉम्प्लिकेशनची रिस्क खूप कमी झाली आहे आणि ती ॲब्सोल्युटली सेफ आहे. लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन काही नाही आहेत. अच्छा, अनेक जणांच्या मनात एक प्रश्न असतो किंवा त्यांनी पाहिलेलं असतं की IVF मधून बऱ्याचदा जुळी बाळं जन्माला येतात. हे काय म्हणजे काय आहे यामागे? IVF मध्ये जेव्हा आपण एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो तर तेव्हा किती एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो ह्याच्यावर इम्प्लांटेशनचा रेट ठरतो. पूर्वीच्या काळी बरेच लोक 3-4 गर्भ ट्रान्सफर करायचे की जेव्हा सायन्स किंवा टेक्नॉलॉजी एवढी चांगली नव्हती. परंतु आता आम्ही 1 किंवा 2 एवढेच गर्भ ट्रान्सफर करतो. आणि त्यात सुद्धा काही स्त्रिया क्लिअर कट सांगतात की डॉक्टर आम्हाला जुळ्याची रिस्क अजिबात घ्यायची नाही आहे किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम, जसं मी सांगितलं की वय जास्त आहे, मेडिकल इश्यूज आहेत, अशा स्त्रियांमध्ये आपण सिंगलच एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. जेव्हा आपण 2 ट्रान्सफर करतो तेव्हा जुळ्याची शक्यता ही थोडी जास्त असते. पण असं नाही आहे की IVF करणार म्हणजे तुम्हाला जुळेच होणार किंवा जुळ्यासाठी IVF करावं, हे अजिबात नाही. हे चुकीचं आहे. सिंगल प्रेग्नन्सी इज द सेफेस्ट. बरं, आता एक शेवटचा प्रश्न मॅडम, अगदी थोडक्यात उत्तर द्या. लग्न झाल्यानंतर दाम्पत्याने कधीपासून ट्रीटमेंट घ्यावी बाळासाठी? ओके, जर वय तुमचं 35च्या आत असेल तर युजली आम्ही सांगतो की वर्षभर प्रयत्न केल्यानंतर जर बाळ राहत नसेल तर प्लीज तुम्ही लगेच डॉक्टरचं कन्सल्टेशन घ्या. पण तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील, मिसकॅरेजची काही हिस्ट्री असेल किंवा काही मेडिकल डिसऑर्डर असतील किंवा शरीर संबंधाचे काही प्रॉब्लेम असतील तर अशा पेशंट्समध्ये तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे. पण सगळं व्यवस्थित असेल तर 1 वर्षभरापर्यंत तुम्ही थांबू शकता. वयाचं 35च्या पुढे असेल तर मात्र 6 महिन्याच्या वर थांबू नये. अच्छा, धन्यवाद मॅडम या सगळ्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी आणि आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. आभार. धन्यवाद. ओके, थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.